विशेष अधिवेशन बोलवावे या मागणीसाठी मागील 7 दिवसापासून बार्शी येथील शिवतीर्थावर आमदार राजेंद्र राऊत यांचं आंदोलन सुरू आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कशा स्वरूपाचं आंदोलन, आता कुठंपर्यंत पोहोचलं आहे, पत्र पोहोचलेत का, काय तुम्ही आव्हान केलं होतं 288 आमदारांना, काय? मी सगळ्याच सत्ताधारी सहित सर्व विरोधी पक्षांच्या आणि सगळे जेवढे पक्ष आहेत त्या संपूर्ण पक्षांच्या अध्यक्षांना पत्र लिहिलेले आहेत। माननीय विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल महोदय, मुख्यमंत्री साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री, दोन्ही विरोधी पक्षनेते या सर्वांनाच पत्रव्यवहार केलेला आहे। सगळ्या जेवढे विधानसभेचे आमदार आहेत सगळ्या आमदारांना पत्र लिहिलेले आहेत। विधान परिषदेच्या आमदारांना विधान परिषदेचं सुद्धा अधिवेशन बोलवा अशी विनंती विधान परिषदेच्या अध्यक्षांकडे करा, अशा पद्धतीचं मी भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे। आणि विशेष अधिवेशन घेऊन हा मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा आणि एकदाच दुधाचं दूध पाण्याचं पाणी करावं अशी भूमिका मी या ठिकाणी संपूर्ण मराठा समाज बांधवाच्या वतीनं या ठिकाणी या बार्शी तालुक्याचा आणि महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य या नात्यानं सगळ्याला विनंती आरक्षणाच्या बाबतीमध्ये केलेली आहे। नरेंद्र पाटील आले होते भेटायला, परत पालकमंत्री चंद्रकांत पाटील आले होते, यांच्याशी काय बोलणं झालं एकंदरीत काय? नाही, तिसऱ्या दिवशी चंद्रकांत दादा पाटील आले होते। आता सरकार नेहमीप्रमाणे कुठलंही उपोषण आंदोलन करू नका म्हणून सांगणार आहे, परंतु मी जी मागणी घेऊन पुढाकार घेतलेला आहे किंवा सर्व समाज बांधवाच्या वतीनं मागणी सरकारकडे केली ह्याच्यावरती सकारात्मक असा त्यांनी काही शब्द द्यावा किंवा अधिवेशनाच्या बाबतीमध्ये त्यांची भूमिका काय, आणि जी मी शिक्षणाच्या बाबतीमध्ये पण काही मागणी केलेल्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये भूमिका काय आहे, भूमिका स्पष्ट कराव्या म्हणजे मला पुढची माझी दिशा ठरवता येईल। नाही, चंद्रकांत दादा आल्यानंतर म्हणले होते की बहुतेक सगळ्या मागण्या मान्य आहेत, फक्त 2 मागण्यावर आम्हाला विचार करावा लागेल म्हणले होते, त्याच्यात काय पुढे बोलणं झालं का? नाही, त्या ठिकाणी आता मी पण कानोसा घेतला, मी शिंदे साहेबाला पण बोलण्याचा प्रयत्न करतो, आज माझं बोलणं होईल। त्या दिवशी आमचं शिष्टमंडळ गेलेलं तर उद्या पण एक शिष्टमंडळ आमचं मुंबईला रवाना होणार आहे। शिंदे साहेबाला पण भेटल, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटल, त्यांची वेळ कशी मिळते, आता पंतप्रधान साहेब येत आहेत त्यामुळे ते बहुतेक विदर्भाच्या भागामध्ये पंतप्रधान साहेब येतात त्यामुळं ती उपलब्ध होतील का नाही मला सांगता येणार नाही, परंतु त्यांची वेळ घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो। आमचं शिष्टमंडळी त्यांना भेटण्याकरता आणि आमच्या मागण्या आणि विशेष अधिवेशनाची प्रमुख मागणी या ठिकाणी पोहोचवण्याचं त्यांच्यापर्यंत पुन्हा एकदा आम्ही काम करू। किती दिवस झाले पत्र पाठवून? 288 आमदारांना तुम्ही पत्र पाठवले, बहुतेक आतापर्यंत पोहोचायला हवे। कालच पत्र गेली, सुट्ट्या होत्या, स्पीड पोस्टनं ते काल पत्र पाठवलं, त्याच्या माझ्याकडे पोहोचाय। दरम्यानच्या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, फडणवीस साहेब यांच्याशी काय बोलणं? त्यांची पत्र सगळ्यांची पोच झालेली आहेत, प्रत्येक पक्षाच्या ऑफिसमध्ये त्याचं पत्र दिलेलं आहे, विधानसभा अध्यक्षाच्या त्याच्या ईमेलवरती पण पाठवलेले आहेत आणि त्याच्या पोचसुद्धा मी माझ्याकडे आणलेले। कालावधी कमी पडतोय अधिवेशनासाठी, आता आचारसंहिता कुठेतरी जाहीर होईल काय? सर नाही, माझा मुळातच तोच खरा कळीचा मुद्दा आहे। आता लोकसभेची निवडणूक झाली 4.5 वर्ष नाही, विधानसभेची आलेली आहे, आता निवडणूक झाली की 5 वर्षानं, निवडणूक झाली, मतदान झाले की सगळेजण आपापल्या कामाला लागणार आहेत, कोणाची सत्ता येईल, कोणाची जाईल, कोण आमदार होईल, कोण नाही होईल, ह्या आरक्षणाचा प्रश्न तसं राहणार आहे। म्हणून मी मराठा समाज बांधवांना मी सांगतो की काय असेल ते आपलं या आचारसंहितेच्या आतच, आणि एकदा आचारसंहिता लागल्यानंतर ह्याचा विषय होणं कठीण आहे। त्यामुळं सगळ्याच पक्षांनी हा विषय कॉम्प्लिकेटेड आहे, हा विषय एवढा साधा सोपा नाही आहे, त्यामुळे सगळेच आता मला सांगा, मी आपल्या माध्यमाच्या ह्याच्यातून असेल भूमिका मांडलेली किंवा या आंदोलनाच्या ह्याच्यातून असेल, गेली 10 दिवस होऊन गेलं हा विषय राज्यामध्ये चर्चेला जातो। 10 दिवसामध्ये एक सिंगल आमदाराने तरी किंवा कुठल्या पक्षाने तरी आपली भूमिका स्पष्ट केली का? आणि सगळ्यांनी करावी, केल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही असं माझं मत आहे। काही लोकांशी बोलणं झालं का काय तुमच्या आमदार लोकांशी, काय कुणाचा फोन वगैरे? नाही, आम्ही फोनवर बोलत असतो सगळ्या आमदार बंधूंना पण सगळ्या मी सांगतो, पण सगळे बघतो राजीभाऊ, चर्चा करतो, मी सांगत असतो जाऊन तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटा, मी नावं घेत नाही त्यांची, परंतु आम्ही जाऊन भेटतो वगैरे असं मला काही माझा मित्रपरिवार सांगतो, परंतु एका बाजूला ती अशी भूमिका मला फोनवर जरी खासगीत बोलले तरी आता मी काय ती रेकॉर्डिंग वगैरे करून व्हायरल करणाऱ्यापैकी मी नाही, तसा माझा स्वभावही नाही। आणि त्यांनी पण जाऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट घ्यावी आणि त्यांना विनंती करावी अशी माझी भावना आहे।
तुमच्या बोलण्यातनं किती आमदार सकारात्मक आहेत तुमच्या दोस्तांपैकी किंवा असं? नाही, सगळ्याच आमदारांना काय वाटतंय, म्हणजे मी आता मायास आहे, सगळ्या आमदाराला वाटतं की असा प्रश्न गंभीर होऊच नाही. हा जो प्रश्न आहे ना, तो कुठल्याच आमदाराला काम करून देत नाही सध्या. आता विकास कामं असतील तर 100च्या स्पीडनं पळतील, कुणाचं कुठलंही धावून जायचं. पण हा जो आरक्षणाचा प्रश्न आहे, हा आरक्षणाचा प्रश्न गेली 40 वर्षाहून अधिक काळाचा प्रश्न आहे, परंतु याला अंतिम स्वरूप आणखीन मिळालेलं नाही. म्हणजे ह्याची तीव्रता किती आहे सगळेजण. आता माझ्या ह्याच्यावरनं उदाहरण बघतं, एक महाराष्ट्रामध्ये अशा आमदारांनी भूमिका घेतलेला बहुतेक करून पहिला आमदार असं. ह्या एकतर कैलासवासी अण्णासाहेब पाटील होते, त्यांनी एक भूमिका घेतली होती की आर्थिक निकषावरती आरक्षण द्या. आज मी बहुतेक करून म्हणजे मी त्यांची बाराबारी करणं, त्यांच्या नकाची सुद्धा माझी म्हणजे मी बाराबारी करू शकत नाही. ती थोर व्यक्तिमत्व असलेली माणसं आहेत, परंतु मला जिथपर्यंत कळतं ती आता मीच भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे. आणि ही भूमिका माझ्या समाज बांधवांना कळकळीची विनंती करून सांगतो की ह्या सगळ्या भावना, आपली भूमिका प्रत्येक आपापल्या आमदारांना तुम्ही कळवा, जावा त्यांच्याकडे, त्यांना भेटा आणि आमदारामध्ये थोडी जागृती होणं गरजेचं आहे. त्यांनी उठाव केल्याशिवाय, म्हणजे जनतेतनं उठाव होणं गरजेचं आहे आणि आपल्या मराठा समाज बांधवातून, आणि त्यांनी आमदारांना प्रवृत्त करणं गरजेचं आहे. आणि त्यांनी विधानसभा अध्यक्षांना, मुख्यमंत्री साहेबाला पत्र, राज्यपालांना सगळ्याला पत्र देणं गरजेचं आहे. जरांगे पाटलांचं देखील आंदोलन सुरू झालेलं आहे, दुसरा दिवस आहे, काय सांगाल? नाही, त्यांनी हीच भूमिका घ्यावी ना. हा प्रश्न कुठं सुटणार आहे? विधानसभेमध्ये सुटणार आहे किंवा कोर्टात. जर विधानसभेनं पण आपल्याला काय, मग आपल्या ज्या मागण्या आहेत मूळ, आता उदाहरणार्थ एखादा विषय आपला कुठला असतो, आपण एक वेळेस आपलं निवेदन देतो, 2 वेळेस देतो, 3 वेळेस देतो, 4 वेळेस देतो. 4 वेळेस जर आपलं सरकार ऐकत नसेल, शेवटी मग आपल्याला हायकोर्टामध्ये पिटिशन टाकणं गरजेचं आहे. हायकोर्टाकडनं डायरेक्शन घेणं गरजेचं आहे. हायकोर्ट सांगेल ना सरकारला की ह्या बाबतीमध्ये आपली भूमिका काय ती स्पष्ट करा किंवा प्रतिज्ञापत्र सादर करा. मग त्याच्यामध्ये जर आपल्याकडे जे पुरावे आहेत किंवा आपण जे मागणी करतोय, ही मागणी कशी योग्य आहे हे आपल्याला कोर्टाला सुद्धा पटवून देणं गरजेचं आहे. आणि त्याकरताच मी पाठीमागं सुद्धा मी आपल्या मागच्या बोलण्यामध्ये, मुलाखतीमध्ये मी सांगितलेलं आहे, मी दादांना सुद्धा विनंती केलेली होती. काही गोष्टी अशा सुद्धा कराव्या लागणार आहेत की जे काही या देशातले, राज्यातले तज्ज्ञ वकील आहेत, ह्यांचं सुद्धा मार्गदर्शन घेऊन ह्यांना कोर्टामध्ये उभा करणं सुद्धा पुढं भविष्यकाळामध्ये आवश्यक आहे. नाहीतर हा प्रश्न जर असा राहिला, म्हणूनच मी म्हणत होतो की काय वकिलाची टीम सुद्धा तयार करा. मग आता त्याच्यावरती त्यांचं काय मत होतं ती वेळ पडली तर तुम्ही कोर्टाची नाही. ह्याच्यामध्ये सगळे आमचे जे समाज बांधव अभ्यासक आहेत, आता मी स्वतःहून कबूल करतो, आता काही मीडियाच्या माध्यमातून सुद्धा मला नावं ठेवतील, परंतु ह्याच्यामध्ये ज्याचा अभ्यास आहे किंवा शेवटी 100% नॉलेज तर ह्याच्यामध्ये काम करणाऱ्या एखाद्या कार्यकर्त्याला, सामाजिक कार्यकर्त्याला नसतंच. ह्याच्यामध्ये काही ज्यांनी अभ्यास केलेला आहे, ज्यांनी भूमिका मांडलेली आहे, ज्यांनी ह्याचं संपूर्ण वाचन केलेलं आहे किंवा काय मुद्दा आपल्याला घेऊन पुढे जावं लागेल, ह्या सगळ्या मंडळी एकट्या दुकट्याचं काम नाही. हा 5 कोटीहून अधिक समाजाचा, समाज बांधवांचा हा विषय, त्यामुळे हा एकट्या दुकट्याचा विषय नाही आहे, माझ्या एकट्याचा सुद्धा नाही, असंख्य समाज बांधवांचा आहे किंवा अभ्यासकाचा आहे. सगळ्यांनी याच्या बाबतीमध्ये कुठंतरी एकत्र येऊन ह्याच्यावरती सकारात्मक चर्चा होणं गरजेचं आहे. आणि चर्चा होऊन ह्याला पुढं कुठली दिशा द्यायची किंवा कुठल्या दिशेनं आपल्याला जायचं, ह्याच्यावरती चर्चा होऊन एक दिशा ठरणं सुद्धा गरजेचं आहे, असं माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला वाटतं. याच्यापूर्वी सरकारनं हा प्रश्न मार्गी लावा असं काय आव्हान कराल? नाही, आचारसंहितेच्या अगोदरच ना, नंतर काय उपयोग आहे? नंतर प्रत्येकजण प्रचारात एक इकडं एक तिकडं, सगळेजण आपापल्या नादात जातील. उद्याचं काय? मागील 7 दिवसापासून तुम्ही इथं दररोज ठिय्या देताय, मागणी योग्य आहे, तुमच्यासोबत ग्रामीण भागातला पाठिंबा देखील मिळत आहे, तरी देखील विरोध होतो, काही ठिकाणी आंदोलन केले जातं, कसं बघता याच्याकडे? नाही, आंदोलन कशासाठी करतायत नेमकं? म्हणजे मी भूमिका घेतली त्याला विरोध आहे का? काय कशासाठी करतात? उलट तर मी त्यांना विनंती करू इच्छितो, काही जे बाबांनो, राजकारण करू नका, राजकारण आपल्या आपल्या पक्षाच्या ठिकाणी करा. उलटं माझ्याबद्दल जे आंदोलन केलं आहे मला फार दुःख झालं, कारण मी लहानपणापासून चळवळीतला कार्यकर्ता आहे. कुठलाही असा मराठा समाजाचा विषय आला आहे आणि त्यामध्ये आम्ही पाठीमागं राहिलो, असं जीवनामध्ये एक सुद्धा प्रसंग आमच्या जीवनात घडलेला नाही. सगळी माझी कारकीर्द तपासावी, सगळ्यांचा सल्ला घ्यावा, माहिती घ्यावी आणि नंतर मग अशा पद्धती. आणि कुणाबद्दल आंदोलन करता? जो मराठा समाजाची एकमेव आमदार आहे 288 एकमेव धाडसानं भूमिका पुढे घेऊन चालतो, त्याच्याबद्दल जर आंदोलन तुम्ही करत असाल
तर तुम्हाला समाज किती नावं ठेवून तुम्ही त्याचा सुद्धा विचार करा. आणि असं जर कोणी, मीच नाही, कुणीही जरी आंदोलन करत असेल किंवा समाजाची भूमिका रास्त घेऊन चालत असेल, त्याला असं त्याच्या मनाला वेदना हो, त्याला असं कोणीच वागू नका, कारण ही समाजाच्या दृष्टिकोनातून चांगली गोष्ट नाही. तर हे होते बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी आपल्या भूमिका परखडपणे या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहे. मुंबई तकसाठी विजयकुमार बाबर, सोलापूर.